नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. मीठ भाकर या शब्दाचा समास ओळखायला सांगितला आहे. ऑप्शन 1 आहे अव्ययीभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्विगु समास आणि 4 द्वंद्व समास. तर मीठ भाकर या शब्दाचा समास आहे ऑप्शन क्रमांक 4 द्वंद्व समास. प्रश्न दुसरा आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिमणी चिवचिवते. 1 भाव्य प्रयोग, 2 समापन कर्मणी प्रयोग, 3 अकर्मक कर्तरी प्रयोग आणि 4 सकर्मक कर्तरी प्रयोग. तर चिमणी चिवचिवते या वाक्याचा प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न तिसरा आहे, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले? 1 सुनीता देशपांडे, 2 कुसुमावती देशपांडे, 3 लक्ष्मीबाई टिळक आणि 4 बहिणाबाई चौधरी. तर स्मृतिचित्र हे आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. प्रश्न चौथा आहे, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1 अवनती, 2 आकर्षक, 3 शुभशकुनी आणि 4 अवलक्षणी. तर सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 4 अवलक्षणी. प्रश्न पाचवा आहे, ताटाखालची मांजर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेली खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 1 ताटाखाली मांजर असले तर ताटातले जेवण संपून टाकेल. 2 ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच. ऑप्शन 3 उंदीर ताटाखालच्या मांजराला घाबरेल. आणि ऑप्शन 4 स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालची मांजर व्हायला आवडत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 6वा आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओवाळणे या शब्दाचा योग्य अर्थ विचारला आहे. 1 रक्षाबंधन, 2 पूजा, 3 औक्षण आणि 4 भाऊबीज. तर ओवाळणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 3 औक्षण. प्रश्न 7वा आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 1 गोड, गोड या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे. ऑप्शन क्रमांक 1 चव, 2 कडू, 3 रुची आणि ऑप्शन 4 मधुर. तर गोड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 4 मधुर. प्रश्न 8वा आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे, डोंगर पोखरून उंदीर काढणे. 1 मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे, 2 खूप मेहनत करणे, 3 प्रत्यक्ष काम करणे आणि 4 दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा फायदा करून घेणे. तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे. प्रश्न 9वा आहे, आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1 अनिच्छा, 2 अवधान, 3 अनादर आणि 4 अनास्था. तर आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. प्रश्न 10वा आहे, वाकुल्या दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 नीटनेटके करणे, 2 धपाटे घालणे, 3 वेडावून दाखवणे आणि 4 हैराण करणे. तर वाकुल्या दाखवणे याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 3 वेडावून दाखवणे. प्रश्न 11वा आहे, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तेढ. 1 अढी, 2 गाढ, 3 वाढ आणि 4 मूढ. तर तेढचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 1 अढी. प्रश्न 12वा आहे, खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. 1 जर अधिकारी आले तर सर्व उपस्थित राहतील, 2 सर्वांनी उपस्थित राहा, 3 सर्व उपस्थित राहिले आणि 4 सर्वांनी उपस्थित राहावे. तर आज्ञार्थी वाक्य आहे ऑप्शन क्रमांक 3 सर्वांनी उपस्थित राहा. प्रश्न 13वा आहे, सुनंदा आणि मुली घरातून बाहेर टिंबटिंब आणि टिंबटिंब रिक्षात बसल्या. तर गाळलेल्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. ऑप्शन 1 आहे पडल्या त्या, 2 पडले त्याने, 3 पडली त्यांनी आणि 4 पडल्या ती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पडल्या त्या. म्हणजे सुनीता आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या. पुढील प्रश्न आहे, उपजणे या क्रियापदाचे विरुद्धार्थी क्रियापद सांगा. 1 उद्भवणे, 2 निपजणे, 3 जन्मणे आणि 4 मरणे. तर उपजणेचं विरुद्धार्थी क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक 4 मरणे. पुढील प्रश्न आहे, योग्य समानार्थी शब्द ओळखा. प्रित्यर्थाचा समानार्थी शब्द विचारला आहे. 1 प्रेम, 2 आवश्यक, 3 यास्तव आणि 4 प्रीती. तर प्रित्यर्थाचा समानार्थी शब्द आहे यास्तव. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते मिश्र वाक्य नाही. बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली, मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन, 3 जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन आणि 4 जर मी बाहेर गेले तर मी भाजी आणीन.
तर यापैकी मिश्र वाक्य कोणते नाही विचारले, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन. पुढील प्रश्न आहे, प्रामुख्याने गझल या काव्य प्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण? 1. विंदा करंदीकर, 2. ऐश्वर्य पाटेकर, 3. B.C. मर्ढेकर आणि 4. सुरेश भट. तर गझल काव्य प्रकाराचे प्रसिद्ध कवी आहेत ऑप्शन क्रमांक 4 सुरेश भट. पुढील प्रश्न आहे, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मत्ता या शब्दाचा योग्य अर्थ विचारला. 1. स्वाभिमान, 2. संपत्ती, 3. समुद्र आणि 4. पृथ्वी. तर मत्ताचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 2 संपत्ती. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. शेतीची कामे यंदा लांबली. तर यातील क्रियापद ओळखाय सांगितलं. 1. शेती, 2. लांबली, 3. कामे आणि 4. यंदा. तर योग्य क्रियापद आहे लांबली.